नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण आळू पराठा बनवते। अगदी टम्म फुगलेला पराठा बघा। बघताच पराठा किती खावासा वाटणार हा पराठा झालाय। बघूनच तुम्हाला माहिती पडत असेल म्हणजे किती पोळीसारखा पराठा फुगलाय। पुरणपोळी असते तशी सेम झालाय। अगदीच चविष्ट स्वादिष्ट हा पराठा बनलाय बघा। तर मग चला रेसिपीला सुरुवात करूया आपण। इथे मी गव्हाचं पीठ मळून घेतले म्हणजे कणिक मळून ठेवले। अशा पद्धतीने मऊ आणि सैलसर मळून घ्यायची, जास्त घट्ट मळायची नाही। आपण पुरणपोळी करतो तशी सेम मळून घ्यायची। मी 4 बटाटे उकडून घेतले, त्याने थंड करून घेतले कुकर मध्ये। तर त्याची वरची साल सगळं काढून घेऊया आपण। सर्व साल काढून घ्यायची। अशा पद्धतीने मी सर्व साल काढून घेतले। तर बाकीचे राहिलेले बटाट्याचे पण मी काढून घेतले आणि बारीक आपण अद्रक किसाच्या किसणीने किसून घेऊया म्हणजे बटाट्यामध्ये गाठी राहणार नाही। त्या सर्व बटाटा असं बारीक होते। मॅच करायची काही गरज नाही। आपण किसणीने किसल्यावर पूर्ण बटाटा किसून निघते, ते अजिबात गाठी राहत नाही। त्या सर्व बटाटे मी आता किसून घेते। इथं आता आपण अर्धा चमचा गरम मसाला घालूया। बेडगी पावडर घालूया अर्धा चमचा कलरसाठी। हळद घातले मी पाव चमचा। चवीपुरतं मीठ घालूया। थोडं तिखट घातले मी अर्धा चमचा। कोथिंबीर आता आपण कट करून घालूया। कणिक मळताना पण आपण त्याच्यामध्ये मीठ वापरले, म्हणून बेताने मीठ घालायचं सारणात। थोडंसं अद्रक किसून घालूया, मग दाताखाली आले छान लागतं पराठ्यात अद्रक। सर्व आता चमच्याने मिक्स करून घेऊया। चमच्याने घ्या, हाताने घ्या, तुम्ही घेतलं चालते। परत हाताने पण मिक्स करून घेतले। एक जीव झाला पाहिजे सारणाचा आपला, म्हणजे सगळीकडे मसाला व्यवस्थित बटाट्यात लागला पाहिजे। आता आपलं हे सारण तयार झाले। आपली ही गव्हाचं पीठ कणिक पण चांगली मुरलेली आहे। मी अर्धा तास मळून ठेवलं होतं। आपण पोळी बनवतो तेवढाच एक उंडा घ्यायचा, गोळा घ्यायचा आणि पारी बनवून घ्यायची। थोडंसं सुकं पीठ लावायचं एका बाजूला आणि पारी बनवून घ्यायची। आता एवढा आपण लिंबा एवढा गोळा आपण पारीमध्ये घालूया। जेवढं बसेल तेवढं घातलं तरी पण चालतंय। ही सारण अजिबात बाहेर येत नाही। असं अंगठ्यानं प्रेस करायचं बोटानं, अंगठ्याच्या बोटाच्या मध्ये घेऊन असं प्रेस करून गोल गोल फिरवत राहायचं। एक्स्ट्राचं पीठ जास्त तुम्हाला वाटलं तर काढून ठेवा, नाहीतर तसं दुमटून घ्या। सुक्या पिठात बुडवून घ्यायचं, जरा प्रेस करून घ्यायचं बोटानं। सारण आपलं सगळीकडे जाते। आता आपण लाटून घेऊया। पोळी लाटल्यासारखं लाटून घ्यायचं। सगळीकडे एका बाजून नाही लाटायचं, आलटून पलटून लाटून घ्यायचं। थोडंसं सुकं पीठ पण लावायचं। तर अशा पद्धतीने आपण पराठा लाटून घेतलाय। सगळीकडे लाटून घ्यायचं, काटाकडून जास्त लाटून घ्यायचं। तर पराठा तयार झालाय। तवा गरम करायला ठेवला, तर तव्याला थोडंसं मी तूप लावून घेतलंय। आज या पराठ्याला मी तेल नाही वापरलं, तूप वापरलं। पलटी करून घ्यायचा। बघा आपला पराठा कसा टम्म फुगायला लागलाय। वरून थोडं तूप लावूया आपण। तुम्हाला तेल लावायचं असेल तेल लावा, बटर लावा, तुमच्या इच्छेने कोणतं पण लावू शकता तुम्ही। पर पराठ्याला तूप बटरला जरा टेस्ट येते जास्त। दोन्ही बाजूने आपण तूप लावून घेतोय। आता आलटून पलटून घ्यायचं, चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचं आपण। आपण गव्हाचंच पीठ वापरलं, अजिबात मैदा बेदा काय वापरलं नाही। अगदी पुरणाची पोळी होती तसा हा पराठा झालाय बघा।
अशा पद्धतीनं आता चांगलं खरपूस भाजून घेते मी. चांगला व्यवस्थित दोन्ही बाजून भाजला ना चवीला पण खूप टेस्टी लागतो हा पराठा. आता आपला पराठा भाजून झालाय, काढून घेऊया ताटामध्ये. तर त्याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा पण दाखवते पारी बनवून. अशीच बनवून घ्यायची, सारण घालून अंगठ्यानं प्रेस करत राहायचं. अजिबात सारण आज बाहेर येत नाही, काही नाही. आपली कणिक तरी व्यवस्थित मळून घेतली ना आपण तर ही पराठा अजिबात फुटत नाही. तर असं लाटून घ्यायचं दोन्ही बाजूने. आपला पराठा तयार झाला. तशाच पद्धतीने आपण आता भाजून घेणार आहे. तव्यात घालूया, उलटून पालटून घ्यायचा. सर्व पराठा आपले फुगतात बघा. अशाच पद्धतीने मी आता सर्व करून घेते. टम्म फुगलेला आपलं आळू पराठा खूप टेस्टी लागते. तर तुम्ही सॉस संग खावा, दह्या संग खावा. सर्व मी करून घेतलं तर अगदीच मऊ लुसलुशीत झाल्या, तर खुसखुशीत. तुम्ही टिफिनला पण मुलांच्या देऊ शकताय. आज कडपर्यंत सारण पोचलेलं आहे आपल्या पराठ्यामध्ये बघा. मी खोलून दाखवते. मस्त झाल्या. तर असं वरून सॉस सोडून तुम्ही खाऊ शकताय. रोल करून मुलांना डब्याला देऊ शकताय. तर रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण. रेसिपी बघितल्यास धन्यवाद. बाय बाय.